तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेविरोधात वर्ध्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून या शासन निर्णयाचा निषेध करण्यासाठी विविध संघटना आक्रमक झाल्या असून 16 जून रोजी शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शेतकरी कर्जमाफी GRची होळी करून धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी शेतकरी कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णयाचा सविस्तर अभ्यास करण्यात आला। तसेच या निर्णयातील अटी, पात्रतेचे निकष व प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांवर होणारा परिणाम यावर सखोल चर्चा करण्यात आली। उपस्थितांनी हा शासन निर्णय बहुसंख्य शेतकऱ्यांना न्याय देणारा नसून अनेक शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवणारा असल्याची भावना व्यक्त करीत योजना अपुरी, दिशाभूल करणारी व शेतकरी हिताला बाधक असल्याचे सांगत या निर्णयाचा निषेध केला। याप्रसंगी किसान अधिकार अभियानाचे प्रेरक अविनाश काकडे, कॉम्रेड यशवंत झाडे, काँग्रेसचे नेते अभुदय मेघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, RPIचे महेंद्र मुनेश्वर, किसान अधिकार अभियानाचे संजय काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, वर्धा। प्रतिकात्मकरित्या आपण जाळण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे। आपल्या या आंदोलनाचे संयोजक कॉम्रेड यशवंत झाडे हे थोडा वेळ आपल्यासमोर बोलतील। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। आम्ही तर शेतकऱ्यांनी त्यांना भीक मागितलीच नव्हती, पण ते आता खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवणूक करत आहे शेतकऱ्यांची। म्हणून आज तुम्ही धरणे आंदोलन होळी करत सापळ्यामध्ये सापडतो। ह्या सापळ्यात अडकवण्याचं काम देखील शासनाच्या या अशा प्रकारच्या धोरणामुळे या ठिकाणी आहे आणि म्हणून या आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी आमच्या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने, ज्यामध्ये आमची किसान सभा आहे, इतर सर्व काही राजकीय पक्ष आहेत, त्यानंतर आमच्या किसान अधिकार अभियान आहे, या सर्वांच्या वतीनं आज या GRची जाहीर होळी करून सरसकट कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी आम्ही इथं करणार आहोत। सरकारने जो आता GR काढला की 25% जे शेतकरी आहे, 25% जे शेतकरी आहे ते कर्जमाफीतून आपण त्यांना वेगळं करू असं जो काही GR आता सरकारने काढलेला आहे। पण सरकार हे कसं ठरवू शकते की आता कुठला शेतकरी श्रीमंत आहे आणि गरीब आहे? आज भारताची जर परिस्थिती बघितली तर पाऊस बरोबर येत नाही, पीक बरोबर होत नाही, त्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर यामुळे शेतकरी सतत कर्जामध्ये चाललेला आहे। आणि जे काही मागणी इतर संघटना किंवा या देशातला प्रत्येक शेतकरी जो करतो की आमचं कर्ज माफ झालं पाहिजे, हे मागण्याचं कारण म्हणजे त्यांना जो काही शेतीतून जो काही माल मिळतो त्याचा मोबदला त्यांना मिळत नाही। त्यामुळे आज शेतकरी कर्जामध्ये गेलेला आहे आणि जो शेतकरी कर्जामध्ये गेलेला आहे त्या शेतकऱ्याच्या मुलांची, त्याच्या पत्नीची काय अवस्था आहे हे सुद्धा सरकारने बघायला पाहिजे। परंतु याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे आणि सरकारला विशेष म्हणजे शेतकऱ्यांचं कर्ज माफच करायचं नाही, त्यांना टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासारखे कर्ज माफ करायचं आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। आज आमची या ठिकाणी 50% लोकसंख्या नसलेल्या आमच्या महिला ज्या आहेत, आमची मागणी आहे की या देशातल्या शेतकऱ्यांचं जी काही मागणी आहे कर्जमाफी झाली पाहिजे, तर ती व्हायला पाहिजे। आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, कारण आम्ही पण शेतकऱ्यांच्या काही मुली आहोत, पत्नी आहोत, आम्ही पण महिला शेतकरी आहोत। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की शेतकऱ्यांचं जे काही कर्ज आहे ते माफ झालं पाहिजे, त्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा प्रथम या ठिकाणी विचार केला पाहिजे।